शिकवण दिदली दिव्य दैवता शिकवण दिदली दिव्य दैवता शिकवण दिधली दिव्य दैवता शिकवण दिधली दिव्य दैवता ओम नमो गुरुदेवा 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 नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारो गगनसदृशं मेघवर्णशुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभेद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् कैलासरारा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळे कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या कुन्देन्दुतुषार हारधवला या शुभ्रवस्त्रवृता या विना वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचितचोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा मेरे स्वामिनी, मैं राधे जो को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी ओ सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 श्री राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। श्री राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं परम श्रद्धेय योगीराज स्वामी माधवगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा यांच्या अथक परिश्रमातून त्याचबरोबर आदरणीय वंदनीय सद्गुरु सेवापारायण श्री आदरणीय काबरा शेठ, आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध श्री पिंपळे गुरुजी उकरडे साहेब, शिवाजी महाराज सरपंच, आमचे विठ्ठल भाऊ, सर्वांच्या आणि सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून चालू असलेला हा सुंदर असा जप अनुष्ठान सोहळा व शिवपंचायतन याग या जप अनुष्ठान सोहळ्याचा आजचा प्रथम दिवस आहे आणि या प्रथम दिवसाची ही वाङ्मयी सेवा बाबाजींच्या चरणी समर्पित करण्यासाठी तुमच्यासमोर व्यासपीठावर विराजमान झालो आहे। भजनाची साथ देण्यासाठी आदरणीय वंदनीय आमच्या भागवत कथेला ज्यांची साथ असते असे आमचे संगीत विशारद ईश्वर महाराज कुशारे, त्याचबरोबर तबलावादक आमचे ज्ञानेश्वर माऊली, त्याचबरोबर आपल्याच परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबाजींचे भजनं असतात त्या ठिकाणी साथ देणारे सर्वच बालगोपाल आहेत व सर्व भजनी मंडळ आहेत। म्हणून सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून हा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचला आहे आदरणीय आमचे मुळे अण्णा, सर्वांच्या आणि सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून या ठिकाणी ध्वनी प्रक्षेपण करणारे आमचे नंदकिशोर भाऊ आहेत, आमचा सचिन आहे आणि आपण सर्व जमलेले अनुष्ठानार्थी गुरुबंधू व आमच्या गुरुभगिनी आपल्यासाठीच आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आदरणीय बाबांनी फोन केला, आमचे काबरा शेठने फोन केला की पहिल्या दिवसाची जी प्रवचन सेवा आहे ती तुम्हाला करावी लागेल। म्हणलं ठीक आहे सेठ, जसे बाबांची इच्छा सेवकी करावे सांगितलेले काम
तेथे मिथू पण कामान या संत उक्तीप्रमाणे ही अल्पशी सेवा बाबाजींच्या चरणी समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. मी काही प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, परंतु जे माधवगिरी बाबाच्या सान्निध्यामध्ये ऐकलं, जे बाबांच्या मुखातून ऐकलं, तेच बाबांचा प्रसाद तुमच्यासमोर या ठिकाणी वाटण्यासाठी उपस्थित झालो आहे. या प्रवचनासाठी आपण एक सुंदर असा संत एकनाथ महाराजाचा अभंग या प्रवचनासाठी घेऊ. संत एकनाथ महाराज यांचं वारकरी संप्रदायामध्ये कोणतं स्थान आहे ते आपण बघणार आहोत. संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल थोडंसं बघू आणि आपण तो अभंग बघू. हा अभंग श्रीमद भगवद्गीतेतला जो एक श्लोक आहे त्या श्लोकाला मिळता जुळता आहे म्हणून दोघांचं समन्वय करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतायत, सततम कीर्तयन्तो माम ये जनान पर्युपासते, सततम कीर्तयन्ता यो माम यतन्तश्च दृढव्रताः, नमस्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा श्लोक निवडण्याचं कारण आज प्रथम दिवस आहे आणि नियमाप्रमाणे प्रथम दिवशी जे आहे ते आपण नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा किंवा श्लोक घ्यावा. ज्या श्लोकामध्ये भगवंताच्या नामाचं काय महत्त्व आहे तो श्लोक या ठिकाणी सेवेसाठी निवडला आहे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. संत एकनाथ महाराज सांगतायत, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा भाव, तो जगी परम, तो परमपूजी जगी देवा. असा एकनाथ महाराजांचा अभंग या सेवेसाठी मी निवडलेला आहे. या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी काय सांगितलं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, माझ्या देवाची काय आवड आहे ती भगवंताची आवड या अभंगामध्ये सांगतायत. आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवाला काय आवडतं तर भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचं नाव घेणं हे देवाला आवडतंय. दुसरी आवड सांगतायत, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. देवाला काय आवडतं तर सुंदर अशी तुळशीची माळ आपण गळ्यात घालावी, आपल्या कपाळाला गोपी चंदन टिळा लावावा, आपण जर वैष्णव असाल तर आणि शैव असाल तर रुद्राक्षाची माळ गळ्यात घालावी, कपाळी भस्म लावावा, हे देवाला आवडतं. तिसरी आवड, चौथी आवड सांगतायत, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. भगवंताला काय आवडतं तर नियमित प्रमाणात त्याची वारी करणं हे भगवंताला आवडतं. म्हणून असा साधा सोपा आणि सर्वांना कळेल, समजेल, रुचेल, पचेल असा श्लोक अभंग या सेवेसाठी घेतलाय. अभंग कोणाचा आहे? संत एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराजांचं काय स्थान आहे ते आपण बघूया. तसं पाहिलं तर आपलं भारत जो देश आहे, विशेष म्हणजे आपली जी महाराष्ट्राची भूमी आहे, ही भूमी कशाची आहे? संताची भूमी आहे. आपण जर उत्तराखंडामध्ये गेला तर ती कोणती भूमी आहे तर ती देवभूमी आहे. आणि आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये साधु संत मोर ऋषी मुनि जपते हरि नाम की माला, या हर बालक एक मोहन है
और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वह भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. असा एकही समाज नाही की ज्या समाजामध्ये संत जन्माला आले. बघा, विचार करा, प्रत्येक समाजामध्ये संतांनी जन्म घेतला आणि त्या समाजाचा असं नाही. संत केवळ घरापुरते नाही, केवळ समाजापुरते नाही, तर संतांनी काय केलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके. म्हणून संतांची दृष्टी कशी आपल्यासारखी संकुचित नाही, संतांची दृष्टी व्यापक आहे. म्हणून माऊलींना विश्व माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माऊलींना पसा दान त्या पसामध्ये दानामध्ये म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. म्हणून विश्वात्मक दृष्टी ज्यांची असते त्यांना संत म्हणतात. आणि प्रत्येक समाजामध्ये संतांनी अवतार धारण केलेला आहे. आपण बघतो संत गोरोबा काका कोणत्या कुळात जन्माला आले, कुंभाराच्या कुळामध्ये जन्माला आले. संत गोरोबा काका सांगतायत ना, नवलाची गोष्ट ऐक सखी बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखी बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सकै बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. एवढी भगवंताची भक्ती करावी, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं दंगून जावं. संत गोरोबा काकाने स्वतःचा पोटचा मुलगा, आई पाण्याला गेली, आईने पत्नीने सांगितलं, स्वामी मी पाण्याला जाते. रडू नको बाळाने म्हणणार, मी पाण्याला जाते, या छोट्या मुलावर लक्ष ठेवा. ठीक आहे जा. आणि भजनात एवढे दंगले, एका हातामध्ये चिपळ्या, खाली चिखल, आणि ते छोटासा मुलगा बाबा बाबा करत करत त्यांच्या पायाजवळ आला. एवढे भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. तो मुलगा स्वतःचा त्या पायाखाली चिरडला, त्याचा जो चिखल होता तो लाल झाला. परंतु संत गोरोबा काका आपल्या भजनामध्ये दंग होते. पुढचं तुम्हाला सांगायचं नाही, एवढंच सांगायचं, प्रत्येक समाजामध्ये संतांनी जन्म घेतला. आपण जर सोनार समाजाचा विचार केला तर सोनार समाजामध्ये कोण जन्माला आले, संत नरहरी महाराज. आणि संत नरहरी महाराज, प्रत्येक संतांनी आपल्या धर्माचा पण आपल्या जातीचा पण स्वाभिमान बाळगला. आणि संत नरहरी महाराज सांगतायत, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. त्यांचं जीवनचरित्र खूप गोड आहे. आपल्याला फक्त संतांचा आपल्या जातीविषयी कसा अभिमान बाळगला ते सांगायचंय. आपण जर मराठा समाजाचा, कुणबी समाजाचा विचार केला तर कुणबी समाजामध्ये संत तुकाराम महाराज जन्माला आलेले. आणि तुकाराम महाराज पण काय म्हणतात, बर्वे झालो, कुणबी झालो, नाही तर दंबे अहंकारी असतो मेलो. कारण ब्राह्मण समाजाचा एवढा पगडा वाढला होता. आणि म्हणूनच तुकाराम महाराज सांगितले, देवा बरं झालं मला कुणबी केलं, नाही तर इतर समाजामध्ये टाकला असताना तर मला दंभ अहंकार चढला असता. म्हणून कुणबी समाजामध्ये संत तुकाराम महाराज जन्माला आले. आपण जर माळी समाजाचा विचार केला तर माळी समाजामध्ये कोण जन्माला आलं,
संत सावता महाराज. आणि सावता महाराज काय म्हणतात? आमची माळी याची जात, आमची माळी याची जात, आमची माळी याची जात, आमची माळी याची जात. ओ शेतीला उभा येता, शेतीला उभा येता, शेतीला उभा येता, आमची माळी याची जात, आमाती मोठ नाडा, आमाती मोठ नाडा. संत चोकोबोर आहे. आता ते म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, म्हणून बौद्ध समाजामध्ये जन्माला आले, महार समाजामध्ये जन्माला आले. आणि संत चोकोबोर म्हणतात, पायरीसी कैसे सिंह आम्ही जातीहीन रूप, पायरीसी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीसी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही देन. विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन यदंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. संत सेना महाराज कोणत्या समाजात जन्माला आले? काय म्हणतात ते? आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. आम्ही वारीक वारीक करू अजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू अजामत बारीक, करू हजामत बारीक, आम्ही वारिक बारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. कबीर, लतीफ, मोमीन हे कोण होते? मुसलमान समाजामध्ये जन्माला आले, तरी सुद्धा भगवंताची भक्ती केली. आणि आणखीन एका समाजामध्ये एक संत जन्माला आले. कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरिहार की, भक्ती करो हरिहार की, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. चर्मकार समाजामध्ये संत रोहिदास महाराज जन्माला आले. वंजारी समाजामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. असे प्रत्येक समाजामध्ये एका संतांनी अवतार घेतला. समाजापुरतेच अवलंबून नाही राहिले, तर अवघे विश्वाची माझी घर. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तसेच ब्राह्मण समाजामध्ये 4 भावंडाचा जन्म झाला. सोपान, निवृत्ती, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई. आणि त्याच समाजामध्ये आणखीन एका अधिकारी संपन्न असणाऱ्या संताचा जन्म झाला. आणि ते संत म्हणजे संत एकनाथ महाराज. त्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. त्या संत एकनाथ महाराजांचा जन्म ब्राह्मण समाजामध्ये झाला. आणि संत महाराजांच्या विषयी जर सांगायचं झालं तर संत एकनाथ महाराज हे कसे होते? संत होते, श्रीमंत होते आणि शांत होते. हे तिन्ही गुण ज्यांच्या ठिकाणी वास करतात असे संत एकनाथ महाराज शांत होते. किती शांत होते? आपल्याला माहिती आहे, एका गरीब ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न होतं. आणि लग्न म्हटलं की तर पैसे अडका लागतातच.
थोडीशी पैशाची निपूर आली आणि कोणीतरी सांगितलं जा गावामध्ये थोडंसं पैसे मागण्यासाठी गेला, परंतु प्रत्येक समाजामध्ये संत झाले आणि प्रत्येक संताला विरोध झाला. विरोध कोणी बाहेरच्या परदेशातल्या व्यक्तीने नाही केला, तर आपल्याच समाजातील व्यक्तींनी त्या संतांना विरोध केला, त्यांच्या भक्तींना विरोध केला. तसेच विरोध करणारे संत एकनाथ महाराजांना त्याच समाजामध्ये होते. कुच्चर वाट्यावरती बसलेले होते. तो ब्राह्मण जात असताना त्याने विचारलं, अरे कुठे चाललास? काय नाही म्हणे, थोडी पैशाची अडचण होती, बघतोय कोणी पैसे देईल का म्हणून. किती पैसे लागत होते? जुन्या काळात जे खर्च लागत असेल तो. त्या ब्राह्मणाने सांगितलं, तू एक काम कर, तुला जर 5,000 लागत असेल तर तुला आम्ही 10,000 देतो, परंतु त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. तो म्हटला, कोणतं काम? जा आणि नाथ बाबांना राग आणून दाखव. जर नाथ बाबा रागवले तर तुला 5 नाही तर आम्ही 10,000 देऊ. आणि तो सुद्धा पैशाच्या त्या याला बळी पडला. त्यांनी ठरवलं, ठीक आहे एवढीच गोष्ट आहे, जर एवढं करून मला 10,000 मिळत असेल तर नाथ महाराजांना फक्त राग आणून दाखवायचा ना, काही हरकत नाही. म्हणून तो ब्राह्मण नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये गेला. नाथ महाराज पूजा करत होते आणि पूजा आटोपल्यानंतर त्या ठिकाणी दररोज नाथ बाबांच्या घरी पुरणाच्या पोळीचा जेवण असायचं. म्हणून पंगत बसली, त्या पंक्तीला अनेक यजमान बसले. जेवढे लोक कथा श्रवण करायला यायचे प्रत्येकाला पुरणाच्या पोळीचा जेवण असायचं. म्हणून तो सुद्धा पंक्तीला बसला. आता कसा राग आणावा म्हणून नाथ महाराजांची पत्नी होती, तिचं नाव गिरिजाबाई. गिरिजाबाई वाढत होती, आग्रह करून वाढत होती. यांनी विचार केला, आता राग आणायची हीच पद्धत आहे, हीच वेळ आहे. म्हणून गिरिजाबाई वाढत होत्या आणि वाढत असताना हा उठला आणि गिरिजा आईच्या पाठीवर बसला. जसं लहान मुलगा आपल्या वडिलाला घोडा करताना तसाच तो गिरिजा मातेच्या पाठीवर बसला. तरी पण नाथ महाराजांना राग आला नाही. उलट नाथ महाराज म्हणतात, गिरजे अगं सांभाळ. गिरिजा माता म्हणाली, हो स्वामी चिंता करू नका, मला हरिपंडिताला पाठीवर बसून वाढवायची सवय आहे, नाही पडू देणार. विचार करा त्याचं काय झालं असेल. बुटा सगट गिरजा आईच्या पाठीवर बसला होता, परंतु नाथ महाराजांना राग आला नाही, उलट लेकराची पदवी दिली. तसे संत असतात. तो त्याने मग खाली उतरला, साष्टांग नाथांच्या चरणी दंडवत केला, प्रणिपात केला, सांगितलं स्वामी माझं चुकलं. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगेल. या समजकंटकांनी पुन्हा एका यवनाला सुपारी दिली, जर नाथ महाराजाला राग आणून दिला तर तुझ्या तोंडा मागतली किंमत बक्षीस तुला आम्ही देऊ, फक्त नाथ महाराजांना राग आणून दाखवायचा. नाथ महाराज दररोज गंगेच्या स्नानाला जात होते. पैठणला काय आहे, गोदावरी नदी आहे. त्या गोदावरीचं दररोज स्नान करायचे, त्रिकाल स्नान करायचे, सकाळची वेळ होती. हा यौवन जो होता त्याने पानाचा विडा खाल्ला, तो चावला, बारीक केला. नाथ महाराज स्नान करून आल्यानंतर एकनाथ महाराजांच्या अंगावर तो पानाने भरलेली पिचकारी मारली. संत नाथ महाराजांना राग आला नाही, परत गंगेवर गेले, परत आले आणि परत त्याने तीच तोंडातली पिचकारी पानाने भरलेली नाथ महाराजांच्या अंगावर टाकली. तरी पण नाथ महाराजांना राग आला नाही. असं किती वेळेस झालं? 108 वेळेस तो यौवन नाथ महाराजांच्या अंगावर थुकला, परंतु नाथ महाराजांना राग आला नाही. उलट पान खाऊन खाऊन, चुना खाऊन खाऊन याचं तोंड सोललं, रक्तबंबाळ झालं आणि मग नाथ महाराजांना शरण गेला. त्याचा सुद्धा उद्धार नाथ महाराजांनी केला. असे कोण होते? संत नाथ महाराज. यौवन अंगावरी थुंकाला, प्रसाद देऊनी मुक्त केला. असे संत एकनाथ महाराज. हे कोण होते? शांत होते, श्रीमंत होते. किती श्रीमंत होते! दररोज नाथ महाराजांच्या घरी भागवत चालायचं. भागवत ऐकणारे येणारे जेवढे लोक होते प्रत्येकाला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो गूळ प्रत्येकाला दररोज वाटायचे. एवढे श्रीमंत होते. दररोज पुरणपोळीचा जेवण नाथ महाराजांच्या घरी होतं. 3 चोर चोरी करण्यासाठी आले नाथ महाराजांच्या घरी. चोरी केली. जेवढं सोनं नाणं होतं तेवढं त्यात बांधलं, गाठोड्यामध्ये बांधलं. आता 3 जण होते. पहिल्याला दुसऱ्याने उचलून दिलं, दुसऱ्याला तिसऱ्याने उचलून दिलं. 2 जण चालायला लागले. आता शेवटचा होता ना, त्याने काय असं थोडं तिडकं नसताना बांधलं, जेवढं आपल्याला उचलं तेवढंच बांधलं होतं. म्हणून तिसऱ्याला कोण उचलून देईल
तो म्हणला, अरे थांबा थांबा, तुम्ही दोघंच चालले, मला कोण उचलून देत? नाथ महाराज पाहत होते प्रकार. नाथ म्हणजे काही घाबरू नको, मी उचलून देतो. विचार करा, आपल्यासारखं असतं तर सोनं काय भाव आहे आज? काय भाव आहे गुरुजी? 1.5 लाख म्हणतात ना. एवढे नाथ महाराज श्रीमंत होते, संत शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. कारण एवढा अपराध पोटात जो घालतो त्याला कोण म्हणतात? त्याला संत म्हणतात. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन. थोडा आवाज द्या दादा, मॉनिटर वाढवा. योगी पावन मनाचा, सागे अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, सागे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मना. संत महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची रचना केली. एकनाथी भागवत लिहिलं. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण एकनाथ महाराजांनी केलं. रुक्मिणी स्वयंवरासारखा ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिला. आणि नाथ महाराजांचं एक प्रसिद्ध वाङ्मय आहे, ते म्हणजे कूट अभंग. आपण जर गाथा वाचली असेल, वारकरी भजनी मालिका वाचली असेल, त्याच्यामध्ये कूट अभंग आहेत. कुटाभंग कोणते? मुंगी व्याली सिंगे झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पिले 12 हत्ती. असा तो कूट अभंग, याचा अर्थ आपल्याला कळत नाही. दुसरा अभंग आहे, पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. आता तुमचा पती तुमच्या उदरामध्ये जन्म घेईल का? परंतु याला काय म्हणतात? कूट अभंग म्हणतात. अशा कूट अभंगाची रचना संत एकनाथ महाराजांनी केली आणि सर्वांना पचेल, रुचेल, आवडेल. किती माणूस जर म्हटला तर मी कधी हसतच नाही, अशाच्या सुद्धा मुखावर हसू आणण्याचं एक संत नामदेव एकनाथ महाराजांचं वाङ्मय आहे. त्याला काय म्हणतात? भारुड म्हणतात. आमच्या उकरडे साहेबाला त्यांचा अभ्यास आहे, ते आपल्याला म्हणून दाखवतात ते भारुड. आज नाही म्हणायला लावणार त्यांना, शेवटच्या दिवशी आंबेकाच्या जोगाच्या दिवशी त्यांना म्हणायला लावू. मला दादला नको ग बाई, 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 मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादला नको ग बाई. फटकीच लोणी तुटकीच चोळी, शिवायला दोरा नाही, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. सतवर पावगे मला भवानी रोडगावा हिंदुला, सतवर पावगे मला भवानी रोडगावा हिंदुला, सतवर पावगे मला भवानी आई रोड गावा घेन तुला, हो. नंदाचं कार्ट किरकिर करत, घेन तुला. नंदाच कार्ट अर्धच राहिलं होतं. नंदाचं कार्ट किरकिर करत, खरूज हो दे त्याला,
सतवर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सतवर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हो सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. ननंद माझी किरकिर करती, बोड खिचगार करते ना, असे नाथ महाराजांचा भारुड आहे. आणि या भारुडाच्या माध्यमातून जनजागृती संत एकनाथ महाराजांनी केली. म्हणून नाथ महाराजांनी भारुड लिहिले. खूप मोठे आहे भारुड, परंतु भारुड म्हणत म्हणत गेलं की 10 वाजलेले आहे आपले. आपल्याला किती वाजेपर्यंत वेळ गुरुजी? ते म्हणतायत 10 वाजेपर्यंतच वेळ आहे, पण 15 मिनटं त्यांच्याकडून बळच मागून घेऊ आपण. 10:15 पर्यंत सेवा करू. म्हणतं संत एकनाथ महाराजांनी सुंदर अशा प्रकारे या अभंगाची रचना केली. संत एकनाथ महाराजांच्या विषयी आपण बोलतोय. संत एकनाथ महाराज शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. संत एकनाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने किती वर्ष चाकरी केली? असं म्हणतात 36 वर्ष देव एकनाथ महाराजांच्या घरी राबला. तुम्ही म्हणाल समाजाची रीत आहे, कोणी कोणाचं काटा सुद्धा फुकट काढत नाही. एखाद्या छोट्याशा मुलाला म्हणलं पप्पी देते तर दूर पळून जातं. ते आपल्याला फुकट पापा सुद्धा देत नाही. त्याला जर 10ची नोट खिशातून काढली तर ते पळत येतं. जसं समाजाची रीत आहे, घेतल्याशिवाय काही देत नाही. मग भगवंताने एकनाथ महाराजांच्या घरी चाकरी का केली? तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगेल देवाची रीत कशी आहे. देव हा उदार आहे, परंतु कसा उदार आहे? घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तो अगोदर घेतो आणि नंतर देतो. कोणाचं घेतलं? भगवंताचे लाडके भक्त आहेत. ज्या ज्या वेळेस त्यांच्यावर संकट येतं देव त्यांच्या पाठीमागे मागे पुढे उभा राहतो. असे भक्त आहेत ते म्हणजे पांडव. ज्या वेळेस पांडव वनवासामध्ये होते आणि या दुर्योधनानं दुर्वास मुनीची सेवा केली. चातुर्मासामध्ये अगदी मनोभावाने जीवाभावाने सेवा केली. संत प्रसन्न झाले. दुर्वास मुनी सांगितलं, दुर्योधना अरे फार सुंदर माझी सेवा केली, मी तुझ्या प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे. आता संत प्रसन्न झाले होते. काहीतरी कल्याणाचं साधन मागून घ्यायचं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. परंतु हा दुर्योधन खळबुद्धी, त्यांनी सांगितलं आता दुर्वास मुनीचा आपल्याला माहित आहे कसे क्रोधिष्ट आहे, आपण आता यांना पांडवाकडे पाठवू. एकटेच नाही पाठवायचं, तर दुर्वास मुनीचे 10,000 शिष्य होते. त्या 10,000 शिष्यांना सांगितलं चला आपल्याला पांडवाकडे जायचंय. दुर्वास मुनी निघाले. द्रौपदीला भगवान सूर्यनारायण अक्षय पात्र दिलं होतं, अक्षय थाळी दिली होती. तिचं वैशिष्ट्य असं होतं, सूर्य अस्ताच्या अगोदर तिच्यामधून आपण जी इच्छा करू ते अन्न मिळत होतं, पक्वान्न मिळत होतं. आणि एकदा जर ती थाळी धुवून पालती घातली तर परत त्याच्यातून काही येत नव्हतं. या दुर्वास मुनीने वेळ साधला. सायंकाळची वेळ झाली होती. द्रौपदीच्या त्या कुट्यावर गेले आणि भिक्षाम देही म्हणून आरोळी दिली. द्रौपदी बाहेर आली. तिनं पाहिलं आता यांना काय द्यावं, थाळीमध्ये आता काही येणार नाही, करावं काय. म्हणून द्रौपदीने सांगितलं महाराज तुम्ही स्नान करून या, संध्याची वेळ झाली आहे तोपर्यंत मी काहीतरी बघते. आणि मग द्रौपदीने आपल्या पतींना बोलावलं. पतींना सांगितलं पांडव आले. ज्या ज्या वेळेस पांडवावर संकट यायचं त्यावेळेस पांडव कोणाची धावा करायचे? भगवान श्रीकृष्णाचा धावा द्रौपदीने केला. आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाले. द्रौपदीला विचारलं द्रौपदी अगं का बोलावलंस मला? द्रौपदी सांगते दुर्वास मुनी आलेले आहेत, स्नानाला गेलेले आहेत आणि ते 10,000 शिष्य घेऊन आलेत, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. तेव्हा भगवान म्हणाले द्रौपदी अगं मी जेवणाच्या ताटावरच बसलो होतो,
तुझा आवाज मला ऐकायला आला, तुझी आरोळी मला ऐकायला आली आणि मी तिथून भरल्या ताटून उठून आलो. मला फार भूक लागलेली आहे, पहिलं मला अगोदर काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणते, देवा रे त्याच्यासाठी तुला बोलवलंय, अक्षय पात्रामध्ये अन्नाचा कण नाहीये आणि तो म्हणतो खायला दे. तेव्हा भगवान म्हणतात, तुला माझा स्वभाव माहिती आहे ना, मी अगोदर घेतो आणि नंतर देतो. मग भगवंतांनी काय केलं, एक छोटंसं हरभऱ्याच्या भाजीचं पान त्या पात्राला लागलेलं होतं, ते पान भगवंतांनी घेतलं, तृप्तीचा ढेकर दिला. जसा भगवंताने तृप्तीचा ढेकर दिला तसे ते दुर्वास मुनी आणि 10,000 शिष्य तिकडे जेवून तृप्त झाले. आंघोळ करता करताच तृप्त झाले. आता हवा जागायला सुद्धा पोटामध्ये जागा नाही. आणि मग भीमाला पाठवलं, जा भीमा त्यांना बोलून आण. आता भीम माहिती होते तुम्हाला आडदंड, हातामध्ये गदा घेतली, चला जेवायला चला. यांनी पाहिलं पोटामध्ये हवा जायला सुद्धा जागा नाही, आता काय खायचं. तेव्हा या दुर्वास मुनींना पश्चाताप झाला, अरे एका दुष्टाची सेवा आपण घेतली आणि आपण पांडवाचा या ठिकाणी छळ केला. म्हणून भगवंताचा स्वभाव कसा आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. दुसरा प्रसंग तुम्हाला सांगेल. आपण म्हणतो देवाने द्रौपदीला साड्या पुरवल्या, परंतु त्या साड्या अशाच पुरवल्या का, नाही, अगोदर त्याची पार्श्वभूमी आहे. ज्या वेळेस भगवान सारखं पांडवाचे नाव घ्यायचे, माझे पांडव असे आहेत, माझे पांडव तसे आहेत, माझी द्रौपदी असे, माझी बहीण तशी आहे, त्यावेळेस भगवंताचे सख्खे होते उद्धव, यांना वाईट वाटायचं, अरे तुझी सख्खी बहीण आहे सुभद्रा, कधी तिचं नाव सुद्धा तोंडातून घेत नाही आणि सारखं त्या द्रौपदीचं हे करतोस. आता याला वाटलं, भगवंताला वाटलं यांना सांगून जमायचं नाही, प्रत्यक्ष प्रमाण याला दाखवावं लागेल, माझं मी पांडवाचं नाव का घेतो. द्रौपदीचे पती होते, 5 पती होते, एवढी त्यांची भक्ती होती, एवढे भगवंताविषयी श्रद्धा होती. अर्जुन ज्यावेळेस झोपायचं ना, तर अर्जुनाच्या केसातून सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी यायचा, एवढी भक्ती पांडवाची होती. म्हणून भगवंतांनी ठरवलं याला प्रत्यक्ष प्रमाण दाखवायचं. एक वेळेस सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ असताना भगवान उद्धवजीला घेऊन आपल्या महालामध्ये आले. सुभद्रा त्या ठिकाणी स्नान करत होती. स्नान झालं आणि सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे मला भूक लागले, मला काहीतरी खायला दे. तेव्हा सुभद्रा म्हणाली, माझ्या मैत्रिणीचं काय आहे, रिसेप्शन वगैरे काय असेल ते, मला तिच्याकडे साखरपुडा आहे म्हणे, तिच्याकडे मला जायचंय, जा त्या टेबलवरती काहीतरी फळं आहेत ते खा म्हणे. भगवान गेले, ते टेबलवरती सफरचंद ठेवलेलं होतं, चाकू घेतला, सुरी घेतली, फळ कापायचं निमित्त केलं आणि आपल्या बोटाला तो चाकू लावून घेतला. एवढं रक्त वाहतंय, एवढं रक्त वाहतंय, रक्त भंबाळ बोट झालं, रक्ताची धार लागली आहे, टप 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 थेंब गळतायत. आणि मग उद्धवजीने सांगितलं, उद्धवजी माझ्या बोटाला लागलं. उद्धवजीने पाहिलं, देवा अरे केवढं तुझ्या बोटाला लागलंय. आणि द्रौपदी ताईला, या सुभद्रा ताईला आवाज दिला, सुभद्रे अगं भगवंताच्या बोटाला लागलंय, काहीतरी वस्त्र घेऊन ये, काहीतरी चिंदी घेऊन ये. आता ते काय आपल्यासारखं घर होतं का, आपल्या मातोबगीचा स्वभाव आहे, साडी फाटली तरी ती गाठोड्यामध्ये ठेवून देते, त्याच्या गोधड्या शिवते, तसं ते भगवंताचं घर होतं, तिथं असणार आहे का चिंध्या. म्हणून द्रौपदी सुभद्रा जी होते, हे कपाट शोधते ते कपाट शोधते, परंतु चिंदी काही कोठे सापडली नाही. वेळ होतोय, भगवंताच्या बोटातून रक्त वाहतंय. उद्धवजीला सांगितलं भगवंतांनी, चला उद्धवजी आपण द्रौपदीकडे जाऊ. आणि द्रौपदी माता सकाळची वेळ होती आणि तुळशीला पाणी घालत होती. म्हणून तुळशीला पाणी घालत असताना भगवंत तेथे गेले. द्रौपदीनं भगवंताच्या बोटाकडे बघितलं, रक्तबंबाळ बोट झालेले आहे, रक्ताचे थेंब बोटातून पडतायत. उद्धवजी द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी अगं कृष्णाच्या बोटाला लागलेलं आहे, काहीतरी चिंदी शोध. त्यावेळेस द्रौपदी मातेनं आपल्या जो डोक्यावरचा पदर होता तो पदर टारकन फाडला आणि भगवंताच्या बोटाला चिंदी गुंडळली. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला प्रभूच्या बोटाला, हरीच्या बोटाला प्रभूच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.
चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. द्रौपदीने मागचा पुढचा विचार केला नाही. अमोल किमतीचे असणार जो वस्त्र होतं, पितांबर होता, ती साडी होती, ती फाडली. कुणीकून फाडली? डोक्याकून फाडली. त्यावेळेस उद्धव म्हणतात, ए द्रौपदी, अगं तुला काही शास्त्र वगैरे कळतं की नाही? तू सौभाग्यवती स्त्री आहे आणि सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो. आता नक्की घोर राहते तसेच खाली. डोक्याकडून पदर कधी फाडायचा नसतो आणि डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, उद्धवजी, आम्हाला शास्त्र काही कळत नाहीये, परंतु आम्हाला एवढं कळतं. म्हणे काय होतं? काय नाही म्हणे, तू सौभाग्यवती स्त्री आहे. आपल्या पतीच्या जीवावर बेततं किंवा त्याला संकट येतं. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, उद्धवजी, कोणाला किती वर्ष आयुष्य द्यायचं आणि कोणाचे कधी दोरी कापायची ही ज्याच्या हातात आहे त्याच्याच बोटाला मी वस्त्र फाडलंय. सज्जन हो, जेवढे तंतू त्या वस्त्रामध्ये होते, त्या चिंधीमध्ये होते, आणि ज्या वेळेस भर सभेमध्ये पांडव दूत खेळू लागले, दूतामध्ये सर्व राज्य हरले. राज्यच नाही तर प्रत्येक पांडवाला या धर्मराजाने डावावर मांडलं आणि प्रत्येक पांडव हरले. 5ही पांडव हरले, राज्य हरले. आता उरली द्रौपदी. आखरी द्रौपदी सुद्धा डावावर मांडली आणि द्रौपदी सुद्धा हरलेले आहेत. आता द्रौपदी हरल्यानंतर या दुर्योधनानं दुःशासनानं सांगितलं, दुःशासना जा, त्या द्रौपदीला ओढत घेऊन ये. जेथे असेल, ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमधून द्रौपदीला ओढत आण. ती आता आपली दासी झाली आहे. हा दुःशासन निघाला. द्रौपदी रजस्वला होती आणि भर सभेमध्ये त्या द्रौपदीला ओढत ओढत फरफटत हा दुःशासन ओढू लागला. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, भाऊजी काय करतायत? अहो, मी तुमची वहिनी आहे आणि मोठी वहिनी आपल्या आईची समान असते. मी तुमची कुलवधू आहे, जरा आपल्या कुलाचा विचार करा. त्यावेळेस हा दुःशासन सांगतोय, ए द्रौपदी, अगं कोणाला कुलवधू म्हणतीस, कोणाला भाभी म्हणती? तू काय आमची भाभी वगैरे काही नाही. तू आज काय झाली? आमची दासी झाली. दासीला धर्म नसतो, चल माझ्या बरोबर. त्यावेळेस द्रौपदी सांगते, अहो भाऊजी, जरी मी तुमची दासी आहे, परंतु दासीला सुद्धा आपली लाज असते, म्हणून मी एक वस्त्र आहे, रजस्वाला आहे, मला त्या सभेमध्ये ओढत नेऊ नका. परंतु हा दुर्योधनानं, या दुःशासनानं द्रौपदीला ओढत ओढत त्या सभेमध्ये नेलं. त्यावेळेस द्रौपदी हात जोडते. हात जोडून आपल्या पतीकडे आपल्या राज्य रक्षणाची भीक मागते. त्यावेळेस एकही पांडव द्रौपदीकडे वर मुंडका करून बघत नाही. भीष्माचार्याकडे बघितलं, द्रोणाचार्याकडे बघितलं, कृपाचार्याकडे बघितलं, कोणी द्रौपदीच्या त्या लज्जा रक्षणासाठी धावत नाही. आणि त्याच वेळेस द्रौपदी दोन्ही हातानं ते वस्त्र आवरू लागले. वस्त्र आवरू लागली, परंतु हा दुःशासन होता, ताकदवार होता. द्रौपदीला वाटलं हात कमजोर पडतंय, म्हणून द्रौपदीने आपली साडी दातात धरली. आणि ज्या वेळेस तिचा नाईलाज झाला, तिला वाटलं आता कोणी माझी मदत करू शकत नाही. त्याच वेळेस द्रौपदीने कोणाचा धावा केला? तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधार, ओ गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. परिसभा में द्रौपदी ठारी, बड़ी सभा में द्रौपदी तारे, परिसभा में द्रौपदी तारी, प्रभु लाखों लाज हमारे गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी.
द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कस काया लावीला. हे द्वारकेच्या राहणारे कोठा गुंतलास, का वेळ लावतोयस? आणि ज्यावेळेस भगवान द्रौपदीच्या समोर हजर झाले, भगवंताने वस्त्राचाच अवतार केला आणि द्रौपदीला साड्या पुरवल्या. किती साड्या पुरवल्या? जेवढ्या त्या चिंधीमध्ये तंतू होते, प्रत्येक तंतूचा, प्रत्येक त्या धाग्याचं एक एक वस्त्र, एक एक पितांबर भगवंतांनी द्रौपदीला पुरवला. आणि ज्या वेळेस द्रौपदी भगवंताला सांगते, कृष्णा अरे एवढा तुला आवाज दिला, कोठे होतास तू? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी तुम्हाला कोणता आवाज दिला, काय म्हणून आवाज दिलास? कोठे गुंतलासी द्वारकेचा राणा. अगं मी तुझ्या जवळच होतो, परंतु तू काय म्हटली? द्वारकेच्या राणा, मला द्वारकेला जावं लागलं, द्वारकेहून परत तुझ्यापर्यंत यावं लागलं, म्हणून मला वेळ झाला, मला क्षमा कर. म्हणून भगवंताचा स्वभाव आहे. द्रौपदीला वस्त्र पुरवले देवानी, साड्या पुरवल्या, परंतु अगोदर काय घेतलं? ऐकताय ना आपण? काय घेतलं अगोदर? चिंदी घेतली ना, तेव्हा साड्या दिल्या. भाजीचं पान घेतलं, तेव्हा दुर्वास मुनीच्या शिष्यांना जेवण दिलं. तसंच एक भगवंताचा भक्त आहे, ते सुदामा. भगवान लहानपणे एका गुरुकुलामध्ये होते, कथा आपल्याला माहिती आहे, परंतु तुम्हाला उदाहरण देण्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगतोय. आपल्याला माहिती आहे कथा भगवंताच्या वाट्याचं. सुदामाने ते चणे खाल्ले, पुढे दारिद्र्य आलं, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं झाली आणि मुलांची जबाबदारी आईवडिलांवर असते. म्हणून सुशीला म्हणते, स्वामी जा, तुमच्या बाळपणीचा मित्र आहे कृष्ण, त्याच्याकडून काहीतरी मागून आणा, नुसतीच त्याची बढाई मारता का? त्यावेळेस सुदामा म्हणतात, नाही, त्याच्याकडे मी जर आता गेलो तर देव मला म्हणेल तुझ्यावर संकट आलं, दारिद्र्य आली म्हणून माझ्याकडे आलास, मी नाही जाऊ शकत. परंतु आपल्या लहान लहान मुलाकडे बघितलं आणि सुशीलेने सांगितलं, जावा स्वामी, आपल्या मुलासाठी नका जाऊ, परंतु तुमच्या बालपणीचा जो मित्र आहे भगवान, त्याला भेटण्यासाठी तर जा. मग देवाकडे जाण्यासाठी, संताकडे जाण्यासाठी रिकाम्या हाताने जाऊ नये. म्हणून 3 मोठी पोहे, किंवा कुठे पोह्याचा उल्लेख आहे, कुठे मुरमुऱ्याचा उल्लेख आहे. म्हणून 3 मोठी जे मुरमुरे होते दुसऱ्या 2-3 घरामधून मागून आणले. एवढी दारिद्र्य होती, ते बांधायला सुद्धा वस्त्र नव्हतं. जीर्ण झालेल्या एका फाटक्या वस्त्रामध्ये ते 3 मोठी पोहे या सुशीलीने बांधून दिले. सुदामाने आपल्या खांद्यावरती घेतले आणि सुदामजी निघाले भगवंताच्या भेटीसाठी. जात असताना द्वारपालाने अडवलं आणि मग भगवान त्या द्वारपालांना म्हणतोय, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया सुदामा को गले से, लगाया गले से, गले से मोहन. हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, मेहमान कैसा अजीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया. बराबर में
में अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। से कह दो अरे द्वार पालो, कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। सुदामजी भेटीला गेले. भेटीला गेल्यानंतर विचारलं कसा आहे, सर्व क्षेम कुशल विचारला आणि विचारल्यानंतर सांगितलं सुदामा अरे माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी खायला दिलं असेल ना. सुदामजी भगवंताचं एवढं ऐश्वर पाहिलं आणि ते पोहे आणले होते ते आपल्या बगलामध्ये दाबू लागले. भगवंता विचारू लागले सुदामा अरे काय करतोस, काहीतरी लपवतोय माझ्यापासून, बघू माझ्या वहिनीने माझ्यासाठी काय दिलं. जबरदस्तीने भगवंताने ते 3 मोठी पोह्याची पुरचुंडी होती हे होती ती ओढली आणि ओढल्यानंतर खाऊ लागले. रुक्मिणीने हात धरला, देवा तुम्हाला पण सुदामा व्हायचंय का. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है, दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव विप्रो को सौंप दिया है, विप्रो को सौंप दिया है, तीसरी मुट्ठी जो देने लगे तो, तीसरी मुट्ठी जो लेने लगे तो, वैकुंठ तो लक्ष्मी ने रोक लिया है, अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है, अपना निवास भी दान में दे रहा, कैसा प्यारा मेरा पिया है. 2 मुठी पोहे भगवंतांनी खाले, तिसरी मुठ पोहे खाणार. आणि त्यावेळेस रुक्मिणीने हात धरला, देवा तुम्हाला सुदामा व्हायचंय का. रुक्मिणीला माहिती होतं जर तिसरी मोठी जर खाल्ले तर 16,108 गोइंग टू सुदामपुरी, आपल्या 16,108 पत्न्या हे सुद्धा आपल्याला सुद्धा देऊन टाकण. म्हणून रुक्मिणीने हात धरला आणि मग भगवंताने सुदामाजीला काय दिलं, सोन्याची जी पोरबंदर नगरी होती ती नगरीच कशाची करून टाकली, सोन्याची करून टाकली. सोन्याची नगरी करून टाकली. याच्या मागचं कारण काय, अगोदर काय घेतलं, 3 मोठी पोहे घेतले, नंतर सोन्याची नगरी दिली. मला सांगायचं तुम्हाला एवढंच, भगवंत देतो परंतु त्याच्या अगोदर आपल्याकडून काहीतरी अगोदर घेत असतो. म्हणून भगवान एवढे उदार आहे. एवढे कसा आहे भगवान, घेसी तेव्हा देसी ऐसा असी उदार. मग नाथ महाराजांच्या घरी भगवंताने 36 वर्ष चाकरी केली. का चाकरी केली, फुकट केली का, तर नाही. नाथ महाराजांचे पूर्वज आहेत संत भानदास महाराज, यांनी भगवंताला कुठून आणलं होतं, कर्नाटकातून आणलं होतं. कर्नाटकाचा जो राजा आहे कृष्णदेवराय, हा पंढरपुरामध्ये आला, भगवंताकडे बघितलं आणि भगवंताचं जे रूप होतं कसं होतं, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही आगी कळला, वेदा नाही आगी कळला, अंत पार जाता, कानडा राजा पंढरीचा, राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. भगवंताचा रूप पाहिला, एवढं सुंदर रूप आहे भगवंताचं. भगवान हा मनामध्ये भरला. त्या वारकऱ्यांना तो कृष्ण देवराय बोलू लागला, मला भगवंताला घेऊन जायचंय. आता कोणते वारकरीच घेऊन जा म्हणणार आहे, परंतु राजा होता, सत्ता होती, काही करता आलं नाही. म्हणून तो कृष्ण देवराय जो होता त्यांनी भगवंताला कर्नाटकामध्ये घेऊन गेला.
आता देवाला इकडं वारकऱ्याची सवय, दररोज सकाळ झाली की वारकरी उठायचे, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा, झाला अरुणोदय सरळ निद्रेची वेळ. आणि तिथं काय, तिथं कोण वारकरी जेवायला गण सोन्याच्या ताटामध्येच भगवंताला नैवेद्य होता, परंतु तो नैवेद्य देवाला गोड लागत नव्हता. या वारकऱ्यांचं जे मळके वस्त्र होते ते भगवंताला गोड लागत होते, म्हणून देवाने विचार केला मला इथं राहायचं नाही. म्हणून वारकऱ्यांनी कोणाला पाठवलं, भानदास महाराजांना पाठवलं. आणि भानदास महाराज गेले आणि कर्नाटकातून भगवंताला कुठे घेऊन आले, पंढरपुरामध्ये घेऊन आले. ते ऋण भगवंतावर होतं, म्हणून ते ऋण फेडण्यासाठी संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने किती वर्ष चाकरी केली. दीपा माझी एक पंढरपूर गावा, जम्मू दीपा पंढरपूर हो धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही दान घे मागाया. धर्म जागो विठोबाचा, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. तोच पंढरपूरचा भगवान कृष्णदेवरायाच्या नगरीतून कोणी आणला, भानदास महाराजांनी आणला. तेच ऋण भगवंतावर होतं, म्हणून भगवंताने संत एकनाथ महाराजांच्या घरी किती वर्षे चाकरी केली, 36 वर्षे चाकरी केली. काय काय केलं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चत्रपाण वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी घाले. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळा वंद त्याचे पाय, निळा वंद त्याचे पाय. ओवाळो आरती माझ्या पंढरीनाथा, ओवाळो आरती माझ्या पंढरी राया. किंवा द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने बस. भगवंताने एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. एवढंच नाही, जे कामं दिसेल ती भगवंतांनी केली. धुणं धुतली, भांडी घासली. कशामुळं, ऋण होतं कुणाचं, भानदास महाराजां. तेच ऋण फेडण्यासाठी संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी सेवा केली. सांगायचं तात्पर्य एवढंच, भगवंत कोणाला फुकट देत नाही, कोणाचं फुकट घेतही नाही. म्हणून देवाचा स्वभाव असा आहे. म्हणून गेसी तेव्हा देसी ऐसासी उदार. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताची आवड सांगतायत. आवड ही रूप आणि मग तुळशी माळा गाळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवाळा वैष्णवाचा. इथं देवाची आवड सांगतात. देवाला काय आवडतं, तर भगवंताचं नाव हे देवाला आवडतंय. अजून आपलं फक्त एकच कडवं झालं, एकच चरण झालं, अजून 3 चरण बाकी आहे. सांगायचे ना, सांगायचे ना, वा वा हा म्हणतायत. परंतु सकाळी आपल्याला लवकर उठायचंय, म्हणून तुमचं जास्त वेळ घेणार नाही. फक्त 3 चरणाचा थोडंसं 5 मिनिटात, गुरुजी चालेल ना 5 मिनिटं, 5 मिनिटामध्ये आपण हे बघूया. धावता भावार्थ बघूया. देवाची आवड सांगतात. देवाला काय आवडतं, तर साधारण जीवाची आवड काय आहे, 3 आवडी सांगितल्यात. एक जीवाची आवड आहे, एक देवाची आवड आहे आणि एक संताची आवड आहे. तुमची आमची आवड काय आहे, काय आवडतं आपल्याला. लहान मुलं असेल तर त्यांना काय आवडतं, खोड्या करायला आवडतात. किती खोडकर मुलं असतात. आपणच काय, पण देवाच्या बापानं सुद्धा, देवाच्या भगवान श्रीकृष्णानं सुद्धा काय केल्या, खोड्या केल्या. कशा खोड्या केल्या, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने धरला करी
बैसविला मांडीवरी यशोदेने धरला करी बैसविला मांडीवरी यमुनेची माती कासी काका यमुनेची माती कासी काका थोड्या नको करू माझे बाबा हर बाबा थोड्या नको करू माझे बाबा अरे बाबा रे बाबा रे खोड्या रे खोड्या थोड्या नको करू माझे बाबा. लहान मुलाला खोड्या आवडतात. आमच्या महिला मंडळाला काय आवडतं? महिला मंडळाला काय आवडतं? संक्रांती सण झाला ना आता, नवऱ्याला काय म्हणते, अहो काहीतरी एवढं कुडूक मुडूक काहीतरी होईना माझ्या अंगावर करा. महिलांना जास्त काय आवडतं? आपला नवरा पण आवडत नाही एवढं सोनं आवडतं. इथल्या महिलांनी आवडतं तिच्या सोनगिरीचं सांगतो मी. आणि तिकडे गेल्यावर तुमचं सांगायचं सांगीचं दुसरं कुठून आणायचे आम्ही. इकडे गेल्यावर तिकडचं आणि तिकडचं आल्यावर इकडचं. म्हणून महिलांना काय आवडतं? सोनं आवडतं. एवढं सोनं आवडतं एवढं सोनं आवडतं. सक्राती सण आला आणि एक बाई म्हणते, सांगितली नव्हती गोंधन खेळायची होती, ती म्हणे अहो म्हणे एवढं काम करते म्हणे, एवढा कापूच वेचला कापूच वेचून वेचून बोटाचे नख गेले म्हणे, परंतु एखादा किडूक मुडूक काहीतरी करा ना म्हणे. त्याने विचार केला दररोजच डोकं खाती, साखरात जवळ आली म्हणून त्याने काय केलं, चांगलं एका तोळ्याचं काय केलं, काय ते गळ्यात असतं ना नथ, नाकात असते ती, एवढी मोठी एक तोळ्याची नथ केली. आता एवढी मोठी जड नथ तिनं नाकात घातली. आता महिलाचा स्वभाव असतो 10 बायाला दाखवल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. 10 जणी दाखवणार, मग त्या निमित्तानं बळजबरी दुसऱ्याला बोलवणार, या चहा घ्यायला या चहा घ्यायला. आणि जर तिच्या नथाचं कौतुक केलं नाही तर म्हणशील माय हिला चहा प्यायला बोलून आणलं पण एकदा सुद्धा नथाचं विचारलं नाही, काय उपयोग झाला तो चहा पाजून. आणि तिनं काय केलं, ती नथ जी होती ना आता सक्रातीशी घालायची, तिनं साखरेच्या डब्यामध्ये ठेवली पण ती लक्षच राहिलं नाही. आणि मग इकडे शोध ते तिकडे शोध, हे कपाट काढ ते कपाट काढ, पुढे उतरण्या उतर, आता उतरण्या राहिले नाही म्हणून पहिले सांगतोय. म्हणून तिने एवढं शोध केली परंतु ती नथ काही तिला सापडली नाही. आणि तिकडून पप्प्याचा बाप पप्प्याचा बाप आला आणि तिनं भोंग्यात चालू केला 3च्या स्वरामध्ये, पप्प्याचा बाप. मला काही रडता येत नाही बरं का. हरवली म्हणे, ती म्हणे काय हरवली, शेळी हरवली का म्हैस हरवली? नाही म्हणे तुम्ही केली होती ती हरवली. अगं म्हणे काय, 1 ग्रामची तुम्ही एका तोळ्याची केली ती ना, ती नथ हरवली. नथ हरवली, हाता बेशुद्धच पडायचा टाइम आला. नथ हरवली म्हणे काही सापडे ना. तो म्हणे एक काम कर म्हणे, जाऊ दे म्हणे आपण जाऊ म्हणे दुसरी करून आणू. नाही ना म्हणे मला तीच पाहिजे. का बरं पाहिजे? म्हणे सेल्फी काढायची. महिलांना सुद्धा लय आवड बघा सेल्फी काढायची. नथ घालून मला सेल्फी काढायची, नथ सापडत नाही काय करू. आता तो म्हणाला एक काम कर, मी जातो म्हणे सोनाराचं दुकान उघडू दे आणि तुला नथ घेऊन येतो, तोपर्यंत चहा कर म्हणे. आता हिनं काय केलं, चहा करायसाठी साखरामध्ये हात घातला, तशीच ती नथ हातात आली. हातात आल्यानंतर ते चहाचं पातेलं सोडून हे केलं, सापडली. हिला वाटलं चिकटलीच काय शेगडीला, याला वाटलं चिकटलीच काय, नाही म्हणे सापडली सापडली सापडली. एवढा आनंद तिला झाला आणि नवऱ्याचा चहा सोडून दिला. तशीच गेली वाण द्यायला. सांगायचं काय, बायांना काय आवडतं? सोनं आवडतं. जीवाला काय आवडतं? आपल्या गृही असावे धनधान्य. म्हणजे माणसाला काय आवडतं? आपल्याला सुख समृद्धी असावी, अन्नधान्य असावं, ही आपली आवड आहे. परंतु संताला जर विचारलं संतांना काय आवडतं तर संत सांगतायत, पायोजी मैंने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. हो माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपूर नेईन गोडी, पंढरपूर नेईन गोडी, पांडुरंगी मला रंगले, ओ पांडुरंगी मला रंगले. पांडुरंगी मन रंगले.
संतांना विचारलं, संतांना काय आवडतं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेणे गुण, किंवा आवडे हे रूप गोजिरी सगुण, पाहता लोचन सुखावले. संतांना काय आवडतं? तर त्या भगवंताचं स्वरूप संतांना आवडतं. देवाला विचारलं, देवा तुला काय आवडतं? तर तेच एकनाथ महाराजाच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत, आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या देवाला काय आवडतं? ते भगवंताचं नामस्मरण करणारे त्या देवाला आवडतात. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, देवाला काय आवडतं? नामस्मरण करणारे भक्त देवाला आवडतात. माणसाला माणसाचा जन्म मिळाला, एक वर्ग असा आहे हा जन्म ज्याला मिळाला पण कळाला नाही. एक वर्ग असा आहे ज्याला मिळाला नाही आणि कळाला नाही. एक वर्ग असा आहे ज्याला हा माणसाचा जन्म मिळाला पण आणि कळाला पण. ज्याला मिळाला पण आणि कळाला पण ते कोण आहे? तर ते आहे संत. संतांना मनुष्य जन्म मिळाला, पण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर या जन्माचं सार्थक ज्यांनी केलं त्यांना संत म्हणतात. हा मनुष्य दे ज्याला मिळाला पण कळाला नाही, ते म्हणजे तुम्ही आम्ही संसारी लोक. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला, पण मिळाल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला कळाला का? मनुष्य जन्म आपल्याला कळाला नाही. कळाला जर असता तर आपण याचा उपयोग संसारासाठी केला नसता, परमार्थासाठी याचा उपयोग आपण केला असता. एक वर्ग असा आहे त्याला मनुष्य देह मिळाला नाही आणि कळाला नाही, ते म्हणजेच देव. देवाला मनुष्य देह मिळाला नाही आणि कळाला नाही. म्हणून ज्या वेळेस भगवान गोकुळामध्ये होते आणि गोकुळामध्ये असताना कालियाच्या मिशे देव जळी झाले. मासे जास्त तुम्हाला सांगत नाही. काल्याच्या मिशासाठी म्हणजे काला मिळवण्यासाठी देवाने कोणती इच्छा केली? स्वर्गीची आमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. देव सुद्धा इच्छा करतात, देवा आम्हाला मृत्यूलोकी जन्माला घाल, कारण का आम्हाला त्या भगवंताच्या हातचा काला खायचा आहे. म्हणून एक वर्ग असं त्याला मिळाला नाही आणि कळाला नाही. मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी मेना घोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे. म्हणून माणसाचा जन्म आपल्याला मिळाला, देवाचे आपल्यावर उपकार आहेत. आपल्याला देवाने जर विचार करा, एखादा इंद्रिय जर आपल्याला देवाना दिला नसतं तर आपली काय अवस्था झाली असती? जर आपल्याला बहिरं करून पाठवलं असतं तर काय आपली परिस्थिती झाली असती? असेच एक बायरा माणूस होता, एक मेंढ्या वळणारा एक माणूस होता बिचारा. आणि तो मेंढ्या वळत असताना आपले शेतकरी शाळू राखतात ना, ते उत्सव करतात, त्याला काय म्हणतात? पाखरं राखायची जागा, माळूचं म्हणतात, कोणी माळवद म्हणतात, काय असेल ते. तिथे बसून ते पाखरं राखत होता. हे धनगर बाबा गेले आणि त्यांच्या मेंढ्या हरवल्या होत्या. त्याला विचारतात, ए शेतकरी बाबा, अरे माझ्या मेंढ्या हरवल्या आहे, कुठे पाहिल्या का? तो काय होता? त्याची कानपूर लाईन बंद पडलेली होती. तो होता बैरा, शेतकरी होता बैरा. काय राखत होता? पाखरं राखत होता. त्याने गोपणीमध्ये दगड घेतला आणि असा फेकून मारला, ह्या दिशेनं मारला. त्या धनगर बाबाला वाटलं याने मला दिशाच सांगितली. ते धनगर बाबा गेले बिचार त्या दिशेनं आणि गेल्यानंतर त्याला त्याच्या मेंढ्या सापडला. एवढा आनंद त्याला झाला, एवढा आनंद झाला. आणि त्याने काय केलं? याचे उपकार आपल्यावर झाले, यांनी मेंढ्या सापडून दिल्या. म्हणून त्याच्यातली एक मोडकी मेंढी होती, ती मेंढीच त्याला दान दिली. म्हणे जा घेऊन जा, मरेल काय म्हणतात ना, मरेल गाय ब्राह्मणाला दान. तशी मोडकी मेंढी त्याला दिली. आत्याने ती मेंढी घेतली. ब्राह्मण आपल्या धनगर बाबांनी मेंढी घेतली. चला म्हणे आपल्या मेंढ्यास यांनी सापडून दिला, एक मेंढी याला सप्रेम भेट देऊ. ती मेंढी घेतली आणि त्या शेतकऱ्याकडे गेले. आता ती मेंढी कशी होती? मोडकी होती, पाय मोडलेला होता. हा शेतकरी म्हणतो, ए धनगर बाबा, अरे तुझी मेंढी मी मोडलीच नाही तर घेऊ कशी? आता विचार कर, हा काय करत होता? त्याला दान देत होता, सप्रेम भेट देत होता. परंतु हा काय म्हणतो? तुझी मेंढी मी मोडलीच नाही आणि मी भरून कशी देऊ? तो म्हणे, अरे भरून नाही द्यायची, तुला दान देतो मी, तुला सप्रेम भेट देतो. तो म्हणे, नाही तुझी मेंढी मोडलीच नाही, ती कानपूर लाईन बंद होती, ऐकायला येत नव्हतं, मी मोडली नाही आणि भरूनही देणार नाही. आता दोघांचे भांडणं चालू होते. चालू झाल्याने एक तिकडून एक 150 आना एक घोड्यावर बसून येत होता. ते घोड्यावर बसून येत होता, त्याची सुद्धा कानपूर लाईन बंद पडली. तो सुद्धा काय होता? बैरा होता. तो समोरून आला. दोघांचे भांडणं चालू असताना माणसाला इंटरेस्ट असतो भांडणं पाहण्यासाठी. तिसरा त्यांच्या मधात गेला. हा म्हणतो मी मेंढी मोडली नाही आणि भरूनही देणार नाही. तो म्हणतो मला सप्रेंबड द्यायची. आणि मग तो जे दोघं होते त्याच्याकडे गेले, घोड्यावाल्याकडं. त्या घोड्यावाल्या सांगतात, हे बघ म्हणे मी याला मेंढी देतोय, हा घेत नाही. आणि तो म्हणतो मी याची मेंढी मोडलीच नाही तर भरून कशी देऊ? आता हाचे पण कानपूर लाईन बंद पडलेली होती. तो म्हणतो, हे बघा म्हणे, हा घोडा मी विकत घेतलेला आहे, हा काही चोरीचा नाही.
हा काही चोरीचा घोडा नाही, विकत घेतलाय. तुम्हाला जर खरं पटत नसेल चला गावाच्या पाटलाकडं. पाटलाकडूनच हा घोडा मागच्या वर्षी मी केवढ्यात घेतला, 70,000मध्ये घेतलाय. आणि तुम्ही म्हणता घोडा चोरीचा आहे. चोरीचा नाही, मी घोडा विकत घेतलाय, चला पाटलाकडं. आता 3 जण मिळून कोणीकडे गेले, पाटलाकडे गेले. गोंधळकडचे नाही, तिकडच्या पाटलाकडे गेले. पाटलाकडे गेले. पाटील बाबा सुद्धा काय होते, ते पण बहिरेच होते, त्यांचे पण कानपूर लाईन बंद होती. आता 3 जण गेले. एक म्हणतो हे बघा पाटील बाबा आमचा न्याय करा, मी याला मेंढी दान देतोय, सप्रेम भेट देतोय. हा म्हणतो मी मेंढी मोडली नाही. तो म्हणतो मी मेंढी मोडली नाही, भरून येणार नाही. आणि मग तिसरा म्हणतो हे बघा म्हणे मागच्या वर्षीच मी तुमच्याकडून हा घोडा विकत घेतला होता 70,000मध्ये, तुम्हीच सांगा. ते पाटलाची पण कानपूर लाईन बंद होती. तो म्हणतो हे बघा तुम्ही 3घच काय, आखी सावंगी जरी आली त्याच्या बायका निघून जायला, ते भांडणं केली होती ना, त्या माहेराला निघून गेल्या होत्या. तो म्हणतो तुम्हीच का, आखी सावंगी जरी आली तरी सुद्धा मी त्या दोघीला घरात घेणार. कशामुळे झालं हे, फक्त एक इंद्रिय कमी दिला, कान. त्या कानामुळे एवढी फजिती झाली. देवांना आपलं एवढं शरीर चांगलं दिलंय, म्हणून त्या भगवंताचं आपण नामस्मरण करा, भजन करा, कीर्तन करा. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. चित्त जन्माची गणना तुम्ही 8वा मधुसूदना. तुम्ही 8वा मधुसूदना. तुम्ही 8वा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला काय आवडतं तर नाम आवडतं. नाम कोणी कोणी घेतलं आपल्याला माहिती आहे. आजामेळ नावामुळे तरला, गजेंद्र तरला, शबरी माता नावामुळेच तरली. अशा प्रकारे भगवंताचं नाम हे जीवाला आधार आहे. म्हणून प्रत्येकाने नामाचा आश्रय घ्या. बाबा जे सांगतील त्याचं विचार करा, मंथन करा. आणि जेवढं नामस्मरण आपल्याकडून होईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामी माधुगिरी बाबा यांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय जनार्दन. राहिलेल्या 2 कडव्याचा विचार पुढच्या वर्षी करू. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम.